नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचे स्वागत. आज आपण 2021 ते 2025 या 5 वर्षात रिपीट झालेले अंकगणिताचे महत्त्वाचे 10 प्रश्न आणि त्यांचे सोल्युशन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. झाले 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 1500 विद्यार्थी उत्तीर्णच असतील तर परीक्षेस एकूण किती विद्यार्थी बसले होते? आता आपण काय करूया, किती विद्यार्थी नापास झालेत म्हणजेच काय अनुत्तीर्ण झालेत ते पहिला पाहूया. म्हणजे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या, अनुत्तीर्ण विद्यार्थी. आता गणितात किती झालेले असणार आहेत? अनुत्तीर्ण म्हणजेच नापास. गणितात नापास किती झालेले असणार आहेत? 100 - 75% म्हणजेच किती? 25% गणितात नापास. त्यानंतर कोणता आहे? हिंदीत किती नापास झालेले असणार आहेत? 100 - 60 म्हणजेच किती? 40% हिंदीत नापास झालेले असणार आहेत. दोन्ही विषयात किती नापास झालेले असणार आहेत? दोन्ही विषयात दोन्ही विषयात काय झालेत? नापास झालेत. आता फक्त गणितात नापास झालेले आपण करूया. फक्त आता हा पार्ट बाजूला ठेवूया. फक्त गणितात नापास झालेले म्हणजेच गणितात नापास किती आहेत? 25% वजा 15% केल्यानंतर दोन्ही विषयात नापास असणाऱ्या यांची 15% संख्या आहे. तर किती? गणितात फक्त किती नापास झालेले असणार आहेत? 10% काय झालेले असणार आहेत? गणितात नापास झालेले असणार आहेत. आणि फक्त हिंदीत कसं काढणार आपण? 40% वजा हे 15 म्हणजेच काय असणार आहेत? 25% काय झालेले असणार? फक्त हिंदीमध्ये नापास झालेले असणार आहेत. आता फक्त गणितात झालेले आहेत, फक्त हिंदीत झालेले नापास झालेले आहेत, दोन्ही विषयात नापास झालेले आहेत. यांची काय करूया? ॲडिशन करूया. हिंदीत, गणितात आणि दोन्ही विषयात नापास झालेले म्हणजेच काय झालेले? नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मिळेल आपल्याला. तर हिंदीत आता दोन्ही विषयात किती आहेत? 15%. गणितात किती आहेत? 10% आणि हिंदीत किती आहेत? 25. असे नापास झालेले किती असणार आहेत? 50% असणार आहेत. आणि 50% जे असणार आहेत ते काय झालेले असणार आहेत? पास झालेले असणार आहेत. 50% पास, 50% नापास झालेत. आणि 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत म्हणजेच काय? पास झालेत. 1500 पास झालेत आणि 1500 काय झालेत? नापास झालेत. मग टोटल किती? 3000 विद्यार्थी काय असणार आहेत? बसले असतील परीक्षेला. म्हणजेच आपलं उत्तर असेल अ. 9 संख्यांचा मध्य 77 आहे. जर त्यांच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य 5 ने वाढतो तर मिळवलेली संख्या कोणती? आता 9 संख्यांचा मध्य किती आहे? 77 आहे. म्हणून काय केलं इथं? 9 × 77 693. आता मध्य 5 ने वाढणार आहे. 77 + 5 किती होणार? 82 होणार. आणि 10 एक संख्या वाढवल्यावर म्हणजेच 10 संख्या गुणुले वाढलेला मध्य म्हणजेच काय? 10 × 82 820 होईल. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? 820. तो मिळवलेली संख्या काढायची आपल्याला. जो 10वा अंक आपण मिळवलेला आहे तो काढायचा आहे. म्हणजेच 820 वजा 693 काय उत्तर येईल? 127 आपलं उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक सी. आता हा प्रश्न 3ऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एक्झामला काय होतोय? रिपीट होतोय. आणि सेम पॅटर्नच आहे. हे 2 क्वेश्चन एक शाब्दिकमध्ये दिलेला आहे. शाब्दिक प्रश्न आहे आणि एक इक्वेशनमध्ये मांडून दिलेला आहे. 13x + 15y किती आहे? 114. आणि 15x म्हणजे इथं 15y आहे, इथं काय असणार आहे? 15x प्लस इथं 13x आहे, इथं काय होणार? 13y. 110. तर x + y बरोबर किती? आता हाच प्रश्न शाब्दिक कसा सांगितलेला आहे? 7 कप व 5 बशी एकूण किंमत 81. आणि 5 कप, आता इथं 5 बशी आहेत, इथं 5 कप आहेत आणि इथं 7 बशी, इथे 7 कप आहेत, इथे 7 बशी. एकूण किंमत ₹75 आहे. तर 1 कप व 1 बशीची किंमत किती? 1 कप म्हणजे आपण इथं एक्स कसं काढलं? एक्स आणि वायची किंमत किती? तसं 1 कप व 1 बशीची किंमत किती असं विचारलं. अशा वेळी काय करायचं? दोन्हीची काय करायची? ॲडिशन करायची. 13x + 15y. आपण फर्स्ट हा क्वेश्चन सोडवतोय. प्लस 15x
प्लस 13y केलं इज इक्वल टू 114 प्लस 110. जेव्हा अशा प्रकारचं जेव्हा क्वेश्चन दिसतो एक्झाममध्ये त्यावेळी काय करायचं, इक्वेशनची काय करायची, या इक्वेशनची डावी बाजू आणि या इक्वेशनची डावी बाजू यांची ॲडिशन करायची आणि या इक्वेशनची उजवी बाजू आणि याची उजवी बाजूची ॲडिशन करायची. काय येणार आहे आपलं उत्तर, तर 224 येईल आणि 13x आणि हे किती होईल 28x आणि 28y होईल. आता इथून 28 कॉमन काढायचं, x प्लस वाय इज इक्वल टू काय आलं 224. आता 224 डिवायडेड बाय 28 करायचं, 8 येईल. म्हणजेच x प्लस वाय इज इक्वल टू 8 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक डी उत्तर असेल. आता सेम 7 कप 5 बशी इक्वेशन कसं येईल, 7x प्लस 5y इज इक्वल टू 81 आलं आणि 5x प्लस 7y इज इक्वल टू काय आलं 75 आलं. आता यांचं काय करायचं, आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ॲडिशन करायची, उजव्या बाजूची ॲडिशन करायची आणि डाव्या बाजूची ॲडिशन करायची. काय येणार आहे, 7 प्लस 12x प्लस 12y इज इक्वल टू 6 आणि हे किती होणार 15. म्हणजे 12 आपण कॉमन काढले, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 156. एक्स प्लस वायची किंमत काय येईल 156 डिवायडेड बाय 12, एक्स प्लस वाय आलं 13. पर्याय क्रमांक बी असेल आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 4. आता हे जी दिलेलं आहे 343चा 3 वेळा गुणाकार आहे वजा 113चा 3 वेळा गुणाकार आहे आणि इथे 343चा स्क्वेअर आहे, 343 गुणुले 113 प्लस 113चा स्क्वेअर आहे. आता हा काय एक फॉर्म्युला आहे, ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय होतं आहे, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, हा काय फॉर्म्युला आहे. हा लक्षात कसा ठेवायचा, तर इथे जे मायनस चिन्ह येतं आहे तेच इथं काय होते रिपीट होते आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय होतं सगळे ॲड होतात, ॲडिशन होतात. तसेच ए क्यूब प्लस बी क्यूबचा कसा फॉर्म्युला येतो आहे, ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. ओके, तर आता इथे जे एक्झाम्पल आहे ते काय आहे, वरती ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्मॅट आहे आणि ए क्यूब मायनस बी क्यूब डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये. आणि इथे ए काय आहे 343 आणि बी काय आहे 113. आता हेच आपण काय लिहूया, ए क्यूब मायनस बी क्यूब असं लिहूया, ए मायनस बी आणि ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि हा आहे असं रिपीट करूया खालचा, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर हे दोन्ही काय होणार कॅन्सल होणार आणि उत्तर काय येणार ए मायनस बी. आता ए किती आहे आपल्याकडं 343 आणि बी किती आहे 113, म्हणजेच आपलं उत्तर काय असेल 230 काय असेल आपलं उत्तर असेल. आता हा √10 प्लस √25 प्लस √108 प्लस √154 प्लस √225 हे सिम्प्लिफाय करा किंवा सॉल्व करा असा प्रश्न आहे. √10 प्लस √25 प्लस √108 प्लस √154. तर प्लस याचं मात्र काय लिहायचं, 225चं वर्गमूळ काय आहे 15, म्हणून इथं काय लिहिलं 15 लिहिलं आपण. आता परत काय करायचं, हे आहे असे ब्रॅकेट काय करायचे रिपीट करायचे, 25 प्लस 108 प्लस आता ह्यांची काय करायची ॲडिशन करायची. काय येणार आहे यांची ॲडिशन 961, म्हणजेच काय आलं आता हे 10 प्लस √25 प्लस √108 प्लस काय येईल हे 13चं काय आहे, हा 169 वर्ग आहे म्हणजेच √169चं काय येणार आहे, आपण इथं 13 लिहू शकतो आहे. आता इथं काय येणार आहे √10 प्लस √25 प्लस इथं काय आलं 121 आलं. आता 121 कशाचं वर्गमूळ आहे 11चं काय आहे तो 121 वर्ग आहे म्हणून इथं काय येणार 11. आता परत काय येणार आहे √10 प्लस
हे किती होणार 6 आणि हे किती होणार 3. म्हणजेच परत काय आलं त्याचं 10 प्लस याचं 6 म्हणजेच √16 असं आलं आपलं. √16चं काय उत्तर येईल 4. म्हणजेच आपलं आपलं उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक ए 4. प्रश्न क्रमांक 6. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांचे वयांचे गुणोत्तर 1:7 होते. परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:2 होईल, तर वडिलांचे आजचे वय किती? आता 10 वर्षापूर्वी मुलगा आणि वडील यांची वयांचे गुणोत्तर म्हणजे आता मुलगा याचं वय काय घेऊया x असं घेऊया आजचे वय, आणि वडिलांचे वय काय घेऊया. आता 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी काय दिलं आहे, मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे 1:7. म्हणजे 10 वर्षापूर्वी मुलग्याचं वय x घेऊया आणि वडिलांचं वय काय घेऊया 7x घेऊया. आता 10 वर्षानंतर म्हणजे आजचे वय काय घेऊया, आजचे वय मुलगा काय असणार आहे, मुलग्याचे वय आजचे काय असणार आहे x + 10 आणि वडिलांचे वय काय असणार आहे 7x + 10. कारण ते 10 वर्षापूर्वी मुलगा व वडिलांचे वयांचे गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणून 10 वर्षापूर्वी x आणि 7x घेतलं. आता 10 वर्षानंतर म्हणजे आजचे वय काय होणार x + 10 आणि वडिलांचे वय काय होणार 7x + 10. परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर काय होईल 1:2 होईल. आता 10 वर्षानंतर म्हणजेच x + 10 + 10 होईल आणि वडिलांचे वय काय होईल, वडिलांचे वय काय होईल 7x + 10 + 10 होईल. म्हणजे 7x + 20 होईल वडिलांचे वय, आणि त्या मुलग्याचे वय काय होईल x + 20. तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर इथं काय दिलेलं आहे 1:2 होईल. आता असंच हे समीकरण लिहूया आपण. 7x + 20 मुलगा वडील 1:2 होईल. आता तिरकस गुणाकार करायचा यांचा. 2x + 4t = 7x + 20. आता 7x - 2x होईल आणि 4t - 20 होईल. म्हणजे 20 = 5x, x = 4 काय आलं आपलं उत्तर आलं. म्हणजे वडिलांचे आजचे वय काय असणार आहे, वडिलांचे आता आजचे वय वडिलांचे काय असणार आहे 7x + 10. म्हणजे 7x + 10 = 7 × 4 + 10 28 + 10 38 काय असणार आहे वडिलांचे आजचे वय 38 असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. एका विशिष्ट रकमेवर 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात 2,648 चक्रवाढ व्याज प्राप्त होते, तर ती रक्कम किती? आता चक्रवाढ व्याज दिले, तर चक्रवाढ व्याज दिले किती आहे ते 2648 आणि रेट पण दिला आहे 10 आणि एन दिलेला आहे 3. यावरून आपण काय करू शकतोय, चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला यूज करू शकतोय आणि त्यावरून काय करू शकतोय पी काढायचा आहे आपल्याला. इथे पी काढायचा आहे. तर फॉर्म्युला काय आहे चक्रवाढ व्याज, फॉर्म्युला हा आपला काय करावा लागेल, हा तुम्हाला पाठच करावा लागेल फॉर्म्युला. P 1 + R / 100 n-1 हा चक्रवाढ व्याजाचा काय आहे फॉर्म्युला आहे. आता पी काय आहे काढायचं आहे आपल्याला. 1 + R काय आपल्याकडे 10 आहे / 100 3 - 1 0 0 गेले. आता पी आणि चक्रवाढ व्याज किती आहे 2648 पी. आता हे तिरकस गुणाकार करायचा. 10 + 1 काय होणार 11 / 10³ - 1. तर हे पी. आता 11चा क्यूब किती आहे 1331 1331 काय आहे 11चे क्यूब पण तुम्हाला पाठ असले पाहिजेत, आणि 100 - 1. आता पी. आता हे किती होणार यांची तिरकस गुणाकार होणार. उत्तर काय येणार 1331 वजा 1000 म्हणजेच काय 331 भागिले काय असणार आहे 1000 तिरकस गुणाकार केला यांचा 2648. आता आपल्याला पी काढायचं आहे, म्हणजेच काय काढायचं ती रक्कम काढायची आहे. मग कसं काढू शकतो आपण पी = 2648 × 1000 / 331. आता
331 इंटू 8 काय येईल 2648 येईल इंटू 8 2648 आणि पी काय येईल आपलं 8000 काय येईल पी येईल म्हणजेच काय रक्कम काय येईल आपली 8000 ऑप्शन क्रमांक बी आपलं काय असेल उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 302/3 व 205/2 यांतील फरक किती? फार सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगणार आहे. आता काय करायचं त्यांनी काय विचारलं 300 फ्रॅक्शन किती आहे 2/3 मायनस 200 5/2 यांचं मायनस म्हणजे फरक काढायला सांगितलेला आहे आपल्याला. तर काय करणार आपण 300 मायनस 200 करायचं 300 मायनस 200 करायचं आणि या दोघांची काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची 2/3 मायनस 5/2. आता 300 मायनस 200 काय होईल 100 होईल आणि यांचं काय होईल त्रिकस गुणाकार केल्यावर काय होईल 4 मायनस 15 डिवायडेड बाय 6 होईल. आता 100 आणि हे किती होईल मायनस 11 डिवायडेड बाय 6. आता हे मायनस आले म्हणून काय करायचं 100मधून मायनस 1 करायचं आणि इथे काय करायचं 1 मायनस 11 1/6 असं करायचं. आता किती येणार याचं 99 येणार आणि हे किती येणार 6 मायनस 11 डिवायडेड बाय 6 म्हणजेच काय आलं हे 99 मायनस 5 डिवायडेड बाय 6 हे परत मायनस आलं आहे म्हणून काय करायचं 99 मायनस 1 करायचं आणि 1 मायनस 5/6 करायचं म्हणजेच काय आलं हे 98 आलं आणि हे 6 यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार 6 मायनस 5 डिवायडेड बाय 6 म्हणजेच काय 98 1/6. आता मात्र इथं काय आलं प्लस चिन्ह आलं आहे मग हे काय असेल आपलं फायनल उत्तर असेल 98 1/6 काय असेल याचं उत्तर पर्याय ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल 98 1/6 बी. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.